बोल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या महिम्याविषयीची मीमांसा करतायत। परमार्थ क्षेत्रामध्ये जीवन जगणारी की साधं परमार्थिक सश्रद्ध भाविक अशा प्रकारची मंडळी आहे, तर या परमार्थ क्षेत्रामध्ये अर्थात हिताच्या कल्याणाच्या मार्गामध्ये संतांना अनन्यसाधारण महत्व आहे। किती या संतांचे जगावर परमार्थ करणाऱ्यावर उपकार आहेत हे शब्दांनी न सांगता येण्यासारखं आहे। तुकोबारायाने म्हटलेलं आहे की काय सांगू, संतांच्या उपकाराबद्दल काय सांगू। सांगण्याच्या पलीकडे ज्या वेळेला एखादं तत्व राहतं, जिथपर्यंत सांगणं पोहोचू शकत नाही। सांगण्याचा व्यवहार घडण्याकरता तीन गोष्टी महत्वाच्या लागतात। एकतर सांगणारी वाणी लागते। सांगण्याकरता काय लागते? वाणी लागते। दुसरी गोष्ट आहे सांगण्याकरता शब्द लागतात, कारण वाणी शब्दाच्या माध्यमातून सांगत असते। आणि तिसरी गोष्ट आहे सांगण्याकरता जे सांगायचंय त्या वस्तूचं ज्ञान लागतं, आकलन व्हावं लागतं। वाणी आहे, शब्द आहे, आणि ज्याला त्याचं काय नाही, ज्ञानच नाही, माहितीच नाही, तो त्याच्याबद्दल काय सांगू शकतो। संतांच्या बाबतीत हे तिन्ही कमी पडतात। संतांचं वर्णन करण्याकरता वाणी पुरी नाही पडत, अपुरी पडते। काय वाणो आता न पुरे, हे वाणी न पुरे। संतांचं वर्णन करण्याकरता ही वाणी पुरी पडत नाही, न पुरे। आणि वर्णनच करत नाही असं नाही, काही कक्षापर्यंत, काही मर्यादेपर्यंत ती वर्णन करू शकते, आणि त्या विशिष्ट प्रदेशाच्या पुढं ती चालू शकत नाही। तिचे जागीच चाकं फिरत असतात, नाही पुढं वर्णन करू शकत। स्तुती नपुरे हे वाचा, स्तुती सत्यदास मी दासाचा। तर स्तुती करण्याकरता ही वाणीच अशा प्रकारची पुरी पडत नाही, नाही पुरी पडत, नाही वर्णन करू शकत वाणी। बरं ठीक आहे, वाणी कमी पडते। वर्णन करण्याकरता शब्द नाहीत। ज्या शब्दांनी संतांचं वर्णन स्पष्ट अशा प्रकारचं व्यक्त होईल, संतांचा वर्णनरूपी अर्थ ज्या शब्दाच्या द्वारा बाहेर पडेल, अशा प्रकारचे शब्द सृष्टीमध्ये निर्माण झालेले नाहीत। त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरताही शब्द पुरे पडत नाहीत, आणि त्यांच्या कार्याचं वर्णन करण्याकरताही शब्द पुरे पडत नाहीत। शब्द हे कमी पडतात, वाणीही कमी पडते। संतांचं वर्णन केलेलं नाही असं नाही,
पण ज्या शब्दांनी ज्या वाणीने वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या वाणीनं आणि त्या शब्दांनी संतांचं वर्णन होण्याच्या ऐवजी त्या संतांच्या कीर्तीला चकाकी येण्याच्या ऐवजी उलट काय झालंय, मालिन्य आलंय. मालिन्य. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. संतांचं वर्णन करायला लागलं, एखादा मोठेपणाने सांगायला लागला तर त्या सांगण्यामुळं संतांचं स्वरूप स्पष्ट होण्याच्या ऐवजी अधिक ते अंधकारामध्ये घडत अशा प्रकारचं होतं. एखाद्या माणसाने सोन्याचा मुखवटा होता, मुकुट अतिशय सुंदर 100 नंबरी सोन्याचा एकदम चांगला दिसत होता, पण त्याला वाटलं याच्यापेक्षा चांगला दिसायला पाहिजे. मग काय केलं त्यानं चांदीचं पाणी दिलं त्याला. सोन्याच्या वस्तूला चांदीचं पाणी दिल्यानंतर जशी त्याची झळाळी वाढण्याच्या ऐवजी काय होते, कमी होते. तसं वर्णन आणि संतांचं वास्तव जे स्वरूप आहे त्याची झळाळी कमी होते. कसं काय कमी होते? कमी कशी काय होते? कमी अशी होते की त्यांचं स्वरूप अद्वैत आहे. ज्या स्वरूपामध्ये ते राहतात त्यांचं जे स्वरूप आहे ते अद्वैत स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला वर्णन केलं जातं त्यावेळेला वर्णन हे कशातून केलं जातं? द्वैतातून केलं जातं. मग अद्वैताचं वर्णन करण्याकरता त्या अद्वैताला जर द्वैतात यावं लागत असेल तर अद्वैताने द्वैतात येणं हा केवढा तरी त्याचा कमीपणा आहे. कारण अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. अद्वैत अविनाशी आहे, द्वैत विनाशी आहे. अद्वैत चेतन आहे, द्वैत जड अशा प्रकारचं आहे. त्यामुळं संतांचं वर्णन करण्याकरता निघालेले शब्द आणि वाणी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. अद्वैताचं वर्णन वेदाला नाही करता आलं. अद्वैत स्वरूप परमात्म्याचं वर्णन करत असताना वेदाला म्हणावं लागलं नेती नेती. त्या परमात्मा स्वरूपात संत असतात. त्यामुळे संतांचं वर्णन वेदही नाही करू शकत. नका पुसूबाई, वेदाशी काही कळलेची नाही, नाही का? भगवत संतांचं वर्णन या विषयाच्या दृष्टीने वेदन आपण सारखेच. संतांचं वर्णन एवढ्या बाबतीत वेद आणि आपण एकाच पायरीवर उभे. का? त्याला वर्णन करता येत नाही ना आपल्याला वर्णन करता येत नाही. झालं सादृश्य. संतांचं स्वरूप वर्णनही करता येत नाही आणि संतांचं महिमा वर्णनही करता येत नाही. दुसरा आणखीन महत्वाचा भाग हा आहे की वर्णन करण्याकरता ती वस्तू कळावी लागते, तिचं आकलन व्हावं लागतं, ज्ञान व्हावं लागतं. कुठल्याही वस्तूचं वर्णन करायचं असेल तर आपल्या बुद्धीच्या टप्प्यामध्ये ती वस्तू यावी लागते ना. जिचं ज्ञानच नाहीये त्या वस्तूचं काय वर्णन केलं जाईल आणि त्या वर्णनाला काय महत्व राहील? एका पोराने विचारलं, आई आई, म्हणले काय रे बाळा? आजी आजी. ते म्हणे आकाश इतकं उंच कसं काय गेलं? आजी आकाश इतकं उंच कसं काय गेलं? आता लहान पोरगं होतं, लहान पोरांचं कसं आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळणं, त्याचं समाधान होणं महत्वाचं आहे. ते उत्तर खरं असो नाही तर खोटं असो, उत्तर गेलं पाहिजे. आजी हुशार होती, तिनं सांगितलं अरे काय पहिलं ते खूप खुशी होतं, मग म्हणजे मला झाडायला लागलं की ते लागायचं नेहमी. मग आजी दिला खराट्याचा फटका आणि ते गेलं वरती. त्याला काय अर्थ आहे का? पण मग तिने असं का सांगितलं? तिला ते काही कळतच नाही, तरी काय सांगणार आहे? सांगण्याकरता त्या वस्तूचं काय व्हावं लागतं? ज्ञान व्हावं. ज्याला ज्ञान झालं नसतं ना मग ते असंच काहीतरी सांगत असतात त्या म्हातारीसारखं.
ज्याला ज्या वस्तूचं, ज्या घटनेचं, ज्या स्थितीचं, ज्या देशाचं, ज्या अभंगाचं, ज्या ओळीचं, ज्या श्लोकाचं वास्तव आकलन नसतं आणि त्याला जर सांगायची वेळ आली तर मग ते असंच त्या म्हातारीसारखं काहीतरी सांगत राहतं. बरं काय करेल ते तरी, मग ते तरी काय करेल? लोकांनी सांगण्याकरता उभं केलेलं असतं, मग आता काहीतरी उभंच गप कसं काय उभं राहणार? पण जसं आपल्याला जसं हे सांगता येईल तसं सांगितलं जातं. त्या सांगण्याला वास्तवता असे नाही, असते असं नाही. तेव्हा संतांचा महिमा कळणंच अतिशय कठीण आहे. तुकोबारांना कोणीतरी आग्रह केला, हो म्हणले तुम्ही संतांविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम आहे, इतकं तुम्ही संतांना मानता, असं काय आहे त्या संतांच्या जवळ? सांगा ना जरा आम्हाला त्यांचा महिमा सांगा. संतांच्या ठिकाणी काय महिमा आहे? महिमा शब्दाचा अर्थ कार्य करण्याची शक्ती. ज्या वस्तूपासून जे कार्य घडत असतं ते कार्यच त्या वस्तूचा काय असतो? महिमा असतो. पुऱ्या जगातला अंधकार नष्ट करण्याचं कार्य कोण करतो? सूर्य करतो. हाच सूर्याचा महिमा आहे. हाच सूर्याचा महिमा आहे. जगाची तहान भागवण्याची क्षमता ढगामध्ये आहे, तो त्याचा महिमा आहे. तेव्हा जे ज्या वस्तूचं कार्य आहे तो तिचा महिमा म्हटला जातो. तुकोबाराय म्हणतात, संतांचा महिमा तुम्ही सांगा म्हणता हे ठीक आहे, पण संतांचा महिमा सांगण्याकरता तो कळाला पाहिजे आणि तो कळणं अतिशय कठीण आहे. कळतच नाही असं नाही, अशक्य नाही, पण कठीण आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, नुसता दुर्गम नाही. काही गोष्टी कळायला सुगम असतात, काही गोष्टी कळायला दुर्गम असतात, आणि काही बहुदुर्गम. बहुदुर्गम आणि अशक्य जवळजवळ सारखेच. बहुदुर्गम, बहु कठीण आणि अशक्य हे जवळजवळ काय असतं? सारखंच असतं. एखाद्याला कोणाला तरी करोडो कळतं म्हणून त्याला अशक्य म्हणायचं नाही एवढंच, अन्यथा ते अशक्य प्रायच असतं. बहुदुर्गम आहे. काही गोष्टी कळणं सोपं असतं. एखादा दगड पडलेला आहे, एखाद्या हातावर वस्तू घेतलेली आहे, तर ते कळणं काय आहे? सोपं आहे. इंद्रियाचा त्याचा संबंध झाला, ती वस्तू स्थूल आहे, आपल्याला तिचं रूप कळतं, तिचं परिमाण कळतं. हातात घेतली असेल तर अंदाजा म्हणे वजनही काय होतं कळतं, त्याचं कार्यही प्रत्यक्ष दिसतं. सोपं आहे, त्याला जाणणं काही फारसं ते कठीण आहे असं नाही. पण काही गोष्टी कळायला कठीण आहे. आजारी पडलाय हे कळणं सोपं आहे, पण काय आजार झालेला आहे हे कळणं काय कठीण आहे. त्याच्याकरता त्याचा अभ्यास करावा लागतो. ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो, ज्याला त्याचा अनुभव आलेला असतो, त्याला ते कळतं. म्हणजे ते कठीण आहे. पण काही बहु कठीण असतं, बहु कठीण. झोपलेल्या माणसाला उठवायचं सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. त्याच्यात काय अवघड आहे? आवाज द्यायचा, नाही आवाजाने फरक पडला हलवायचं, नाही हलवू नाही उठला बादली ओतायची, उठलाच पाहिजे तो. झोपलेल्याला जर उठवायचं असलं आणि अनेकाला उठवायचं असलं तर काही नाही करायचं, नुसतं तांब्या वाजवायचा, जागेवर तांब्या वाजवायचा, उठून रोजा अंतरून सोडून पळत येमान पोर. म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवणं तसं काय? एखाद्या असाध्य रोगाने जर पडलेला असेल आणि त्याला उठवायचंय, मग इतकं तांब्या वाजवून सोपं आहे का? असाध्य रोगाने एखादा पडलेला असेल तर त्याला उठवणं काय आहे? कठीण आहे, कठीण आहे. पण एखादा मरून पडला, एखादा झोपेत पडलाय, एखादा रोगाने पडलेला आहे आणि एक मरून पडलेला आहे. एक सोपं आहे, एक कठीण आहे आणि एक बहु कठीण आहे. बहु कठीण. मरून पडलेल्या माणसाला कसं उठवणं सोपं? त्याला ईश्वर
किंवा ईश्वरासारखी शक्ती असणारा एखादा महात्मा ज्ञानोबासारखा तोच उठवू शकतो, दुसऱ्याला अशक्य. तसं संतांचा महिमा करणं हे तुकोबाराय म्हणतात की फारच कठीण आहे, बहुदुर्गम, खूप कठीण आहे. संतांचा महिमा समजणं खूप कठीण आहे. काय एवढं कठीण झालेलं आहे? त्याचं कारण आहे, कळणं हे काम बुद्धीच आहे. आपल्या शरीरामध्ये कळण्याचं काम कोण करते? बुद्धी करते, बुद्धी. आणि मग त्या बुद्धीमध्ये जाणण्याची क्षमता जरी असली तरी ती मर्यादित असते. बुद्धीचे दोन प्रकार आहे, सामान्य बुद्धी आणि विशेष बुद्धी. शास्त्रामध्ये ज्याला ऋतंभरा प्रज्ञा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. योगाची साधना करून वा नामचिंतनाची साधना करून, तपश्चर्याची साधना करून ज्यांच्या बुद्धीमध्ये विशेष सामर्थ्य आलेलं असतं त्यांना ऋतंभरा बुद्धी अशा प्रज्ञा म्हणतात. परत ही सामान्य बुद्धीपेक्षा ही बुद्धी फारच जास्त काम करते. आपल्या बुद्धीला कळण्याकरता प्रत्यक्ष प्रमाणाची गरज असते. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण लागेल, अनुमान प्रमाण लागेल, शब्द प्रमाण लागेल. 6 प्रमाणाने आपल्याला जगातल्या वस्तूचं काय होत असतं? ज्ञान होत असतं. बुद्धी या प्रमाणाचा आधार घेऊन त्या त्या विषयाला जाणत असते. पण प्रत्यक्ष जर जाणायचं असेल बुद्धीला तर मात्र ती वस्तू वर्तमान कालात असली पाहिजे, बुद्धीच्या टप्प्यात असली पाहिजे, म्हणजे इंद्रियाचा आणि तिचा संबंध झालेला असला पाहिजे. प्रत्यक्षाला ती योग्य असली पाहिजे, त्यावेळेला प्रत्यक्ष समजतं. आता या अवकाशामध्ये सूक्ष्म जंतू आहेत का नाहीत? आहेत. आपल्याला बुद्धी आहे का नाही? कळतात का आपल्याला कशाचे कोणते जंतू आहे? मग काय निर्बुद्ध आहे का आपण? बुद्धी आहे, जंतू नाहीत का? जंतू आहेत. मग आपल्याला का नाही कळत? अर्थात ते प्रत्यक्षाला योग्य नाहीत. वस्तू प्रत्यक्षाला योग्य असावी लागते. इंद्रियाचा त्या वस्तूचा संबंध व्हावा लागतो. इंद्रियाच्या द्वारा बुद्धी त्या वस्तूपर्यंत जाते, त्या वस्तूला व्यापते, त्याच्यावरचं अज्ञान दूर करते आणि मग त्या वस्तूचं काय करून देते? ज्ञान करून देते. अतीत अनागत वस्तूला सामान्य बुद्धी जाणू शकत नाही प्रत्यक्षत्वाने. मागे होऊन गेलेल्या वस्तू, व्यक्ती व पुढे होणाऱ्या व्यक्ती, त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष ज्ञान आपली बुद्धी आपल्याला नाही करून देत. पण ऋतंभरा प्रज्ञा अशी विशेष असते की ती अतीत अनागत कालामध्ये असणाऱ्या वस्तूचंही प्रत्यक्ष ज्ञान करून देते. प्रत्यक्ष. आणि खूप दूर देशामध्ये असेल त्याही वस्तूचं त्या बुद्धीनं प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. अर्थात हे जे प्रतिबंध आहेत ते सगळे प्रतिबंध बाजूला करून ते बुद्धी थेट तिथपर्यंत जाते, त्या वस्तूपर्यंत जाते. आपल्याला नेहमीचा दृष्टांत माहिती आहे. नाथ महाराज रामायण लिहित होते. आता रामायण जिथं जिथं चालतं, म्हणजे रामायणच पाहिजे बरं का, पण तिथं तिथं हनुमंतराय असतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, भगवंताची कथा जिथं जिथं असते तिथं हनुमंतराय असतातच. मला आठवतंय लहानपणी मी पोथी ऐकायला जायचो. संध्याकाळी पोथ्या चालायच्या, अजूनही चालतात, श्रावणात तरी चालतात म्हणा, बाकीच्या कम झाल्या, कारण चित्रहार लागल्यापासून पोथी बाजूला गेली जरा. नाही तर पूर्वी गावामध्ये पोथ्या चालायच्या. रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, नवनाथ, फार चांगलं होतं ते. तर मग रामायण जर चालू असेल तर तिथं बहुतेक अशी पद्धत, एक वाचणारा, एक
सांगणारा. खेडेगावामध्ये अशीच पोथी सांगायची अशीच पद्धत असते, एकाने वाचायचं आणि दुसऱ्याने सांगायचं. मग ते अगोदरच आसनं मांडली जातात त्यांची, सांगणाराचं एक, वाचणाराचं एक, आणि रामायण चालू असलं तर तिसरं एक आसन मांडायचं. तसंच आसन मांडलं जायचं. मग हे सांगणारा त्याच्या आसनावर बसायचा, वाचणारा त्याच्या आसनावर बसायचं, आणि ते तसंच रिकामं राहायचं. मी लहानपणी विचारायचे, बा हे कशा करता मांडतात रोजच? तर मग त्यांनी सांगितलं की ते हनुमंतराय येऊन बसतात तिथं, कारण जिथं जिथं कथा चालते तिथं तिथं हनुमंतराय. आता नाथ महाराजासारखा रसाळ वक्ता आहे, रामायणासारखा सुंदर विषय आहे, त्यामुळे तिथं हनुमंतराय नाही येणार असं कसं काय? तर एका म्हाताऱ्याच्या रूपामध्ये ते हनुमंतराय दररोज येऊन बसायचे. ते वर्णन करता करता अशोक वाटिकेचं वर्णन चालू झालं आणि नाथ महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी जी फुलं होती, पांढरी शुभ्र अशा प्रकारची फुलं होती. आता शक्यतो हनुमंतराय जरी येत असले तरी आपण येतो असं कोणालाही कळणार नाही याची दक्षता घेऊनच येणार. महाराज ज्या ज्या ठिकाणी कथा चालू असते त्या त्या ठिकाणी असे अनेक सिद्ध महात्मे अदृश्य रूपाने उपस्थित असतात. आणि म्हणून कथेमध्ये कथेची मर्यादा कथा सांगणारांनी आणि कथा ऐकणारांनी सुद्धा उल्लंघन करू नये. तुकोबारांनी जे स्पष्ट म्हटलेलं आहे कथाकाळीची मर्यादा, भावत सांगत होते भावे वृंदा, त्याचं कारण हे आहे. बाकीच्या लोकांना जरी काही नाही वाटलं तरी ही जी मोठी मोठी सिद्ध मंडळी असतात आणि त्यांच्या समोर जर अशा प्रकारची कथेची मर्यादा आपल्याकडून मोडली गेली, कसं तरी आपल्या मनाने त्या ठिकाणी आपण वर्तन केलं आणि त्यांच्या जर मनातून आपण उतरलो, साधूच्या मनातून जर उतरलो, तर पांडू सुद्धा आपलं काही करणार नाही, देव सुद्धा आपल्याला नीट करू शकणार नाहीत, आपलं चांगलं करणार नाही जर साधूच्या मनातून आपण उतरलो. म्हणून आपल्याकडून मर्यादा सांभाळणं होत नसेल ना, तर आपलं दुसरीकडे काळं करत जावं, कथेत जाऊ नये. आणि कथेत जर जायचं असेल तर तिथली मर्यादा ही सांभाळली गेलीच पाहिजे. तुकाराम महाराजांनी चांगली शिवी दिलेली आहे, जो मर्यादेचं पालन करत, तो काय म्हणे, नाही संतांची मर्यादा पुढं मी नाही सांगणार, तो महाराज सुद्धा नाही म्हणणार. शिवीच तुकोबारांनी दिलेली अक्षरशः. तर हनुमंतराय तिथं बसलेले, शक्यतो जाणवून नाही देत आपण आलो, पण मग काय अंतरीचे धावे स्वभावे. आता नाथ महाराजासारखं वर्णन, मग ते पुन्हा पुन्हा पांढरी फुलं होती आणि पहिल्यांदा दावलं, दुसऱ्यांदा दावलं, तिसऱ्यांदा दावलं, आणि कुठं दाबता येते? तो म्हणे, ओ काय तीनदा पांढरी फुलं होती. पांढरी कुठं होती? लाल फुलं होती त्या ठिकाणी. नाथ महाराज चमकले. नाथ महाराजांनी पुन्हा पाहिलं, पांढरी फुलं नाही हो म्हटले, पांढरी फुलं नाही, लाल फुलं आहे, नाही पांढरी फुलं. परत दोघांचीच चालली. अशोक वाटिकेमध्ये ज्या वेळेला सीता मातेला नेऊन ठेवलं त्यावेळेला तिथली जी फुलझाडी, त्या झाडाची फुलं पांढरी होती की लाल होती? हनुमंतराय लाल सांगतायत, नाथ महाराज पांढरी सांगतायत. मग शेवट हनुमंतरायला हा अस्त्र काढावं, त्याने सांगितलं, मी जाऊन आलो तिथं, मी स्वतः पाहिली फुलं, आणि तू इथं बसून टिमक्या वाजवू राहिलाय पांढरी होती. नाथ महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे हनुमंतरायाचं, आणि त्यांनी सांगितलं की पांढरीच फुलं आहेत, तुम्ही पाहून आले, मी सध्या पाहतोय. मग हनुमंतरायांनी पाहिलं, ती बुद्धी तर हनुमंतरायांना प्राप्त होते, दृष्टी पांढऱ्या दिसली. आणि म्हणले, खरे मला तर त्यावेळेला ती लाल दिसली ना, आता पांढरी कशी काय? जर पांढरी तर लाल कशी काय दिसली? नाथ महाराजांनी समाधान केलं. त्यावेळेला तुम्हाला रावणाविषयी भयंकर क्रोध आलेला होता, आणि मग क्रोध तो डोळ्यात उतरला होता. क्रोध आले की माणसाचे डोळे काय होतात? लाल होतात, आणि लाल डोळ्यातून पाहिल्यामुळे ते सगळं लाल दिसले. कथेतून आपल्याला हे सांगायचंय की ऋतंभरा प्रज्ञा असेल तर ती अतीत, अनागत, दूर सगळ्या ठिकाणच्या वस्तूचं आकलन करते, प्रत्यक्ष करून देते.
हे जरी खरं असलं तरी पण जी कालातीत वस्तू आहे, कालच जिथपर्यंत जिथं पोहोचलेला नाही तिथपर्यंत ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असलेल्या माणसाची बुद्धी ही पोहोचू शकत नाही. बुद्धीच तिथपर्यंत जात नाही तिला कळण्याकरता. आणि संत त्या स्वरूपाच्या ठिकाणी असल्यामुळं त्यांचं स्वरूप कळणं वा त्यांचा महिमा कळणं हे अत्यंत कठीण आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम अतिशय कठीण.